नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। आज आपण पितृपक्ष 2024 बद्दल बोलणार आहोत। पितृपक्ष हा काळ आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा असतो, ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात। पितृपक्षाचे काही नियम पाळणे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे आपण आपल्या पितरांची कृपा मिळवू शकतो। चला तर मग पाहूया पितृपक्षात कोणते 25 नियम पाळावेत। पितृपक्ष 2024 ची सुरुवात 17 सप्टेंबर 2024 पासून होईल आणि समाप्ती 2 ऑक्टोबर 2024 रोजी होईल। या कालावधीत श्राद्धविधी, तर्पण आणि पिंडदान करून पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। पितृपक्षाचे 25 नियम आज आपण पाहणार आहोत। 1. श्राद्धविधी नेहमी नियमाप्रमाणे आणि विधीपूर्वक करा। 2. या काळात पिंडदान करणे अनिवार्य आहे। 3. पितरांसाठी तर्पण विधी करणे आवश्यक आहे। 4. सात्विक आणि शुद्ध अन्नच सेवन करा। 5. मांसाहार, मद्यपान आणि कांदा लसूण टाळा। 6. नवीन वस्त्र, घर किंवा इतर वस्तू खरेदी करणे टाळा। 7. शुभ कार्य आणि मांगलिक कार्यांपासून दूर राहा। 8. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा। 9. दररोज स्नान करा आणि स्वच्छता राखा। 10. आपल्या पूर्वजांचे स्मरण शांत आणि श्रद्धेने करा। 11. प्रत्येक दिवशी धार्मिक ग्रंथ वाचण्याची सवय लावा। 12. पितरांसाठी प्रार्थना, ध्यान आणि जप करा। 13. भांडण, वादविवाद किंवा कोणतेही नकारात्मक विचार टाळा। 14. मोठ्या आवाजात गाणी किंवा नकारात्मकता पसरवणारे कार्यक्रम टाळा। 15. पांढरी किंवा साधी वस्त्रे धारण करा। 16. मंदिर किंवा धार्मिक स्थळांवर जाऊन दर्शन घ्या। 17. दैनिक जीवनातील व्रत, उपवास पाळा। 18. सकाळी लवकर उठून सूर्यप्रार्थना करा। 19. पूर्वजांच्या नावाने गाईला अन्नदान करा। 20. मातापित्यांच्या आज्ञांचे पालन करा आणि त्यांना सन्मान द्या। 21. धार्मिक क्रियांमध्ये मनापासून भाग घ्या। 22. श्राद्धविधीच्या वेळी योग्य ब्राह्मणांना आमंत्रण द्या। 23. श्राद्धाच्या दिवशी अग्निहोत्र करा। 24. मुलांना पितृपूजा आणि श्रद्धेचे महत्त्व शिकवा। 25. प्रत्येक श्राद्धानंतर वायफळ खर्च न करता गरजूंना मदत करा। मित्रांनो, हे होते पितृपक्षाचे 25 नियम, जे पाळून आपण आपल्या पितरांची कृपा मिळवू शकतो। या नियमांचे पालन करून आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतील आणि घरातील शांतता व समृद्धी वाढेल। तुम्हाला हाच विषय आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।